धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतर केल्यावर जे कारणं सांगितली गेली होती ती कारणं सोशल मीडियावरती ट्रोल होत होती आणि माध्यमाशी बोलताना ओमराजे निंबाळकर असं म्हणाले की गोपाळ्या किती चक्रा मारल्या MSCBमध्ये तरी तुला DP भेटली नाही. तर हा गोपाळ्या कोण आहे ह्याचा शोध घेत आम्ही धाराशिव जिल्ह्यातील एका ग्रामीण भागामध्ये आलो आणि शेवटी ते गोपाळराव आम्हाला सापडलेत. गोपाळराव आता आपल्याबरोबर आहेत. मला सांगा, तुम्ही त्या दिवशी खासदाराबरोबर होतात आणि तुम्हाला विचारलं हो की गोपाळ्या किती चक्रा मारल्या, किती चक्रा मारल्या? 50 चक्रा मारल्या साहेब. DP भेटली नाही. DP नाही भेटली. बर, पुढं काय केलं? पुढं साहेब मी ही चक्रा मारती वेळेस आपले आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या निधीतून मी DPची मागणी केली आणि त्यांनी मला तसं पत्र पण दिलं. बघा, त्यांनी तसं पत्र आहे माझ्यासमोर. त्यांनी पत्र दिलं बघा साहेब मला 12/2/2026 दिवशी. ते पत्र घेऊन मी आपले MSCBचे इंजिनियर साहेबाला इथं वस्तीवरती आणून वस्तीवर आणून त्याचं कोटेशन काढलं. पुन्हा त्याची पूर्ण फाईल बनवली व धाराशिवला नेऊन बांधकाम विभागानंतर विद्युत विभागाकडे जाऊन ती फाईल मंजूर करण्यात आली. तरी DP मिळाला नाही. तरी DP मिळाली नाही साहेब. तुमच्या DPचा विषय झाला, परंतु आता महाराष्ट्रभर अशी चर्चा आहे की गोपाळरावाच्या DPमुळे खासदाराला पक्ष बदलावा लागला. असं काय नाही साहेब. असं त्यांचा सांगण्याचा विषय असा होता खासदार साहेबांचा की कमीत कमी एक छोटंसं काम देखील ह्या पक्षात राहून माझं होत नाही. आणि नंतर ही DP म्हणा, पुन्हा नंतर तहसीलची कामं म्हणा, नंतर ते आपले तलाट्याकडील म्हणा, नागराम शौकल्य कामं म्हणा, असे आमच्या गावात तर साहेब कमीत कमी 5,000 लोकसंख्या आहे. 5,000 लोकसंख्येमध्ये 5,000 जणाकडे मोबाईल खासदार साहेबांचा आहे. बरं. हां, आणि ते कसलेही काम असो, हर एक व्यक्ती, आता ह्या व्यक्तीला एक कर्ज मिळणार गेलं तर शेतीवर, तर त्यांनी सुद्धा मागे जाऊन त्याची फाईल विचारली साहेबांना व त्यांना खासदार साहेबांचा फोनवर त्यांना बोलायला लावलं. खासदार साहेबांनी सांगितलं मॅनेजर साहेबाला बाबा त्यांना तुम्ही ते कशाचं अकाउंट काढलं सोशल मीडियावर? मी कशाच काय नाही साहेब अकाउंट. ते सकाळी तुम्ही सांगितलं ना व्हिडिओमध्ये का ते इंस्टाग्रामवर मी सांगायचा प्रयत्न करत होतो सोशल मीडियावाल्यांना की ते मीडियावाले काय करत आहेत. मी बघतोय फेसबुक, पुन्हा नंतर इंस्टाग्राम पण पाहतोय. बरं. तर बरेच काय पोरं म्हणा, जे आपल्या धाराशिवमधील जनता म्हणा ना, बाहेरील असतील ते म्हणा, नाही थोडं इतकं घाण इतऱ्या शिव्या देत आहेत खासदार साहेबांना व मला. मग मला हे म्हणायचं आहे साहेब, आम्ही आमच्या कामाबद्दल गेला असता व आमच्या कामापायी खासदार साहेबांनी सहज म्हणले की बाबा ह्याचं छोटंसं कामसुद्धा ह्या पक्षात राहून होत नाही आणि उद्या नंतर निधी जरी कुठल्या गावाल्याने मागितली मी काय करू म्हणून त्यांनी त्यांचा विषय मांडला. आणि हे जे सोशल मीडियावरले जे लोक आहेत इतकं घाण बोलत आहेत साहेब न बोलायचं बोलत आहे. तुम्ही ते व्हिडिओमध्ये सांगितलं की खासदारांनी काय काय केलं, कुणाला जागा दिली, कुठं काय काय? हो हां. काय झालं ते साहेब एका मागं काय झालं तर बसमध्ये जागा भेटत नव्हती एका महिलेला. तर त्यांनी खासदार साहेबांना फोन केला की साहेब मला जागा भेटत नाही. तर खासदार साहेबांनी ते कंडक्टर साहेबाला सांगितलं हो बाबा त्या महिलेला जागा द्या. फोन केला कंडक्टरला? हो, कंडक्टरला फोन केला. हे सत्य आहे, मीडियावरही सोशल मीडियावरही बातमी आलेली होती. आणि विरोधक काय म्हणते, ती टीका करणार का? आणि त्यावेळेस हे विरोधक काय म्हणत होते, ही खासदार फोनवर आहे आणि ह्या खासदारनं कुठली निधी आलाय का दाखवून द्या. आणि आज रोजी निधीसाठी आता त्यांनी पक्षांतर केल्यानंतर दुसऱ्या, तर आज रोज म्हणते हा खासदार निधीसाठी गेलोय आणि त्यावेळेस म्हणत होते फोनवरला खासदार. म्हणजे खासदारनी करावं काय? खासदारचं काम काय? जनतेची सेवा करणं, आपल्या धाराशिवचा विकास कसा होईल हे काम आहे ना. तुम्ही किती दिवस झाले शिवसेनेत? मी जवळपास साहेब ज्ञानराज चौगुले पहिल्या वेळेस उभारले होते ना इलेक्शनला आमच्या तालुक्याला, जेव्हा ते हे आलं राखीव शीट, तेव्हापासून मी ज्ञानराज चौगुले साहेबांचं काम करत होतो. नंतर ज्ञानराज चौगुले साहेबांनी पक्ष बदलल्यानंतर मी ठाकरे गटाचं काम करत होतो. ठाकरे गटाचं काम का करत होतो साहेब, तर केवळ या खासदाराला ज्या आम्ही पहिल्या वेळेस निवडून दिलेलं, मग आमच्या साठेनगर एक आहे वडगावगांच्यामध्ये, त्या साठेनगरमध्ये DP मंजूर होता पण DP येत नव्हता. मग मी काय केलं साहेब, त्या लोकांच्या सह्या घेतल्या आणि ते पत्र मी जिल्हाधिकारी साहेब कार्यालयात एक दाखल केलं. आपलं जुळी आमचं MSCBचं ऑफिस आहे तिथे एक दिलं आणि नंतर लोहाऱ्याला डिप्युटेशन ऑफिसला एक दिलं, तुळजापूरला पण दिलं. तरीसुद्धा DP नाही आल्यानंतर मी शेवट खासदार साहेबाकडे ते पत्र दिलं की हा साहेब आमच्या गावातील हा DP मंजूर असून
डीपी मिळत नाही. खासदार साहेबांनी साहेब 2 दिवसात तो डीपी बसवायला लावला. खासदार साहेबांनी हा खासदार साहेबांनी लावला. ही कामं सोशल मीडियावर त्याला कुठं माहिती आहेत? हे माहित नाहीत ना. अहो आमचे खासदार असे आहेत, मोरलेल्याला पाणी पाजवणारे खासदार आहेत. त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे आमच्या ह्या धाराशिवसाठी. आणि अशी कामं ना करून येत का खासदार साहेबांनी जनतेचे? हा आता कुठले आमदार म्हणा, कुठले खासदार कशासाठी निवडून देता? आपण सरपंच कशासाठी निवडून देता? कामासाठी देता का? तू ह्या पक्षात आहे, तू त्या पक्षात आहे, तो माझा विरोधी दुश्मन आहे का? याच्यात काय कोणाचा बांधार घेतले का? फेसबुक दररोज बघता का? हो रोज पाहतो मी. काय बघितलं फेसबुक साहेब? अशा कमेंट आहेत, तुम्हाला मी सांगून तुम्ही ऐकून ये. अशा कमेंट आहेत. खासदाराला पण तशा कमेंट आहेत. त्यांना ते देव बघून घेईल त्या कमेंट ऐकून. असे घाण कमेंट करू नये. त्यांना बी आई बहीण आहेत, त्यांना बी बायको लेकरं आहेत, त्यांना बी लहान लहान मुलं आहेत. असे बोलावं का? ते बोलू नये. हां त्यांना राग आहे ना. पक्ष हे केलेला राग आहे ना. समोर पक्ष जो बदलला आहे आमच्या खासदार साहेबांनी, त्याला राग आहे ना. मग खासदार साहेबांनी ज्या टायमाला पक्ष बदलायचा होता त्या टायमाला त्यांच्या गावामध्ये बैठक ठेवलेली होती, एक मिटिंग घेतलेली होती की बाबा नो पूर्ण कार्यकर्ते. ऐका ना माझं, तुमच्यावर आणि खासदार साहेबावर लोक लय नाराज दिसत, म्हणजे सोशल मीडियावर लक्षात येते. हो सोशल मीडियावरून जे काय हे विरोधी आहेत ना छटूर, हे काय करत आहेत विनाकारण काही पोस्ट इद्र्या घाण टाकून बदनामीचं ह्यांचं षडयंत्र चालू आहे. दुसरं काय नाही. आता पुन्हा जर खासदार साहेबांनी पक्ष बदल, तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार? हो 100% जाणार आम्ही. असे खासदार आहेत. अहो मोरलेल्याला जिवंत करणारे खासदार हेच आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात 1 नंबर खासदार आहे. म्हणून आलनी 3,30,000 मतांनी खासदार निवडून आलेला माझा खासदार आहे. 2 नंबरला आहे महाराष्ट्रात. 2 नंबरला कशासाठी आलाय? पक्षावर नाही, त्यांचं वैयक्तिक काम तसं आहे साहेब, म्हणून आले. हो म्हणून आलेला आहे. आता ते सोशल मीडियावर बघा, ते खासदाराच्या डोक्यावर डीपी ठेवलाय. हो मग हे सोशल मीडियावर करत आहेत ना. त्या सोशल मीडियाला माहीत आहे का जनतेची का अवस्था आहे, ग्रामीण भागातील का अवस्था आहे आज रोजी? ह्यांना माहीत आहे का? आज रोजी सुद्धा साहेब एका हिरोरी इंजिन आहेत. चला तुम्हाला दाखवतो. किती चक्रा मारल्या तुम्ही डीपी साठी? सांगा. डीपी साठी साहेब मी 50 चक्रा मारल्या, तरी सुद्धा माझं काम झालं नाही. शेवटी मला खासदार साहेबांनी म्हणलं DPTC मधून हे होई नाही, तू आमदार साहेबाकडे जा. मी सांगतो म्हणले. आमदार साहेबाकडे मी गेलो. त्यांचं हो काही पत्र घेतलं, त्यांचं मंजुरी आली, समज झालं. आता मी आमदार साहेबांना 10 वेळेस सांगितलं की साहेब, आज सुद्धा फोन केला मी. आज सकाळी त्यांचे PA ओमकार साहेब व त्यांचे शिवकत साहेब यांना दोन्हीला पण आज सकाळी 8 वाजता फोन केला. आता 15 दिवस झाले पक्ष बदलून. काय हालचाल झाली का? हा हालचाल झाली काय डीपीला काहीच हालचाल नाही साहेब. आता पक्ष बदल्यावर बी नाही हालचाल म्हणजे आता खासदार साहेबांनी सांगितलं ना ते कुठवर आले, गोपाळ आपलं कारभारी वस्तीचं काम कुठवर आले. मग ते तिथल्या ऑफिसवाल्यांनी सांगितले की बाबा त्यांचं पूर्ण झालेलं आहे, फक्त आमदार साहेब पत्र अपलोड करत नाहीत साहेब निधीचं. ते त्यांनी जरी निधीचं पत्र अपलोड केलं ना 4 ते 8 दिवसात डीपी बसेल साहेब. बघा हो. आता नाव कुणाला ठेवायचं हेच हा वस्तीवाल्याला कळना. या सोशल मीडियाला नाव ठेवायचं का त्या खासदारला नाव ठेवायचं? आमदार तुमचं काम होऊ दे ना तरी. परंतु त्यांचं तसा विषय नाही साहेब. त्यांच्या ते मुंबईला इकडे तिकडं गेला म्हणले. त्यांना 2-3 वेळा फोन केला. मी गेल्या रविवारी उमरग्याला गेलो तो स्वतः ऑफिसला त्यांच्या भेट दिली. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलं व त्यांना बोलून आलं. मग त्यांनी म्हणले नंतर साईड चाल नाही, हे चाल नाही म्हणले मला. मग आज सुद्धा मी त्यांना फोन केला. ह्या सगळ्या प्रकरणामुळे तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाला. अरे गोपाळ कोण आहे नेमकं? हो, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता साहेब आता मला काय हेच कळणार साहेब. हां मला हेच कळणार. मी सामान्य एक शेतकरी नागरिक आहे साहेब, आणि विनाकारण आणि मी साहेब माझा अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो. आमच्या गावातील कमीत कमी 500 लोकांची कामं अशी बारीक सारीक, तहसीलची, तलाट्याकडील, ग्रामसेवकडील, MECBची, रेशन दुकानदाराची, कसल्याही प्रकारची कामं आता अशी गरीब येतात आणि ते म्हणतात गोपाळराव माझं हे काम होईना, चला खासदार साहेबाकडे. चला बाबा म्हणतो, माझ्या स्वतःच्या गाडीवर त्याला बसवतो. मी खासदार साहेबाकडे त्या माणसाला नेतो. त्यांच्या ज्या दिवशी त्यांची शुक्रवारी जनता दरबार असते, गुरुवारी असते ना, मी फोन करत असतो. ही सोशल मीडियावरच्या लोकांना माहिती आहे का गोपाळराव एवढं काम? हे माहीत नाही ना साहेब. अख्ख्या लोहारा तालुक्यात माहीत आहे, परंतु दुसऱ्या तालुक्यात हे माहीत नाही साहेब. अख्ख्या लोहारा तालुक्यात माहीत आहे. आणि हे आज गोपाळ्या नाही, तुम्ही ह्याच्या मागील व्हिडिओ काढून बघा. जिवळी गावामध्ये गेल्या विधानसभेला भाषण होते खासदार साहेबांची. तुम्ही ग्रामपंचायत साहेब एक मिनिट आहे का. ज्या टायमाला विधानसभेचं इलेक्शन चालू होतं आमच्या तालुक्यात, आपल्या महाराष्ट्रात, त्या टायमाला जिवळी गावामध्ये खासदार साहेबांचं सभा होती. आमच्या गावातील आम्ही लोक घेऊन गेलतो. त्या टायमाला भर सभेत मला खासदार साहेबांनी, आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे त्या यूट्यूबवर,
ते सुद्धा तुम्ही काढून दाखवून तुम्ही मी आता ग्रामपंचायत सदस्य वगैरे आहेत का? काय नाही साहेब, मी काय एक नाही, समाज सरळ कार्य- सरळ समाजकार्य कार्यकर्ता आहे, सामान्य एकदा कार्यकर्ता. शेवटचा माझं प्रश्न. कुठलंच पद नाही साहेब. आता शेवट एकदा सोशल मीडियावर जी तुमच्यावर टीका करते त्यांना तुम्ही काय सांगा? आता साहेब त्यांना हा आमच्यात एक जागृत रामलिंगेश्वर देवस्थान आहे, हां. त्या रामलिंगाची मी शपथ घेऊन सांगेन, अरे रामलिंगा तू त्यांना सांग, ज्यांनी माझ्यावर अन्याय करत आहेत माझ्यावर व माझ्या खासदारावर विनाकारण, हा अन्याय होऊ द्या, टीका होऊ द्या, काय बाबा आम्ही करप्शन केले, कुणावर काय आम्ही गुन्हा केला, कुणाच्या चोऱ्या केलोय, कुणाची इज्जत लुटलोय, कुणा आया बहिणीवर आम्ही काय त्रास केला, करू द्या ना साहेब. त्याच्यावर गुन्हा झाल्यानंतर आम्हाला फाशी शिक्षा आली ना, ते पण आम्ही बघायला तयार. असं आमचे कामं, आमच्या जनतेचे कामं, गोरगरिबांची कामं आम्ही करत असताना आणि तुम्ही सोशल मीडियाची हे बोलत आहात, त्याला आमचा रामलिंगेश्वर बघून घेईल साहेब. शेवटी आता मी काय बोलत नाही साहेब. तर हे होते गोपाळराव. महाराष्ट्रभर सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये जरी असले तरी गोपाळरावांचा गावामध्ये सुद्धा भरपूर ओट आहे. आपण जर साईडला पाहिलं ना, जवळजवळ बरीच लोक गोपाळरावकडं जमा झालेली आहेत. ते समाजकार्य करतात असं ते सांगतायत. मात्र खासदार ओमराजे निंबाळकरांचे हे जे कार्यकर्ते आहेत हे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळंच खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की गोपाळ्या DP साठी किती चक्रा मारल्या. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, लोहारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.